मनसे उपाध्यक्षांची आज बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार. आगामी पालिका निवडणूक आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत काही चर्चा होणार का याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार. 9 जूनला होणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. मनसेचे नेते वैभव खेडेकर राज ठाकरेंची घेणार भेट. राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेणार भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पिंक रिक्षा चालक महिलेशी संवाद. जळगाव विमानतळावर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांसह केली पिंक रिक्षाची स्वारी. भाजपचा पदाधिकाऱ्याला महापालिकेत प्रवेश बंदी. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची कारवाई. महिला अधिकाऱ्याला धमकावणं. ओंकार कदमला भोवलं. युतीच्या प्रश्नावर रोहित पवारांची सूचक पोस्ट. शेवटी मराठी माणसाची एकजूट महत्वाची. महाराष्ट्र धर्माची बूज प्रतिष्ठा सन्मान राखणं महत्वाचं. आमदार रोहित पवारांचं सूचक ट्विट. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल. मनसेसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. दोघांच्या मनात कोणताही संभ्रम नसल्याचं केलं स्पष्ट. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलणं शिंदेंनी टाळलं. राज उद्धव यांच्याबद्दलच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं. अमित ठाकरे गोड मुलगा असल्याचं म्हणत संजय राऊतांकडून कौतुक. मी राज ठाकरेंसोबतच राहणार. इतर पक्षांची ऑफर पण मी मनसेसोबतच. नाराजीच्या चर्चेवर मनसेच्या वैभव खेडेकरांचं वक्तव्य. जलजीवन मिशनची कामं त्वरित पूर्ण करा. नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आदेश. बडगुजर सीमा हिरे कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला. बडगुजरांच्या समर्थकांची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट. या प्रकरणी 3 जणांविरोधात नाशिकच्या अंबड पोलिसात गुन्हा दाखल. 9 जून रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये मेळावा. मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. जेसीबी व्यवहार फसवणूक प्रकरणी हगवणे मायलेकासह प्रणय साठेला कोठडी. शशांक लता हगवणेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. मनसे ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यास काही होणार नाही. मंत्री मंगल प्रभात लोढांचं वक्तव्य. सब कुछ लुटा कर मेला तो क्या हुआ. शेरोशायरी करत लोढांची मिश्किल प्रतिक्रिया. गडचिरोलीत पोलीस दलाच्या पुढाकाराने 13 आत्मसमर्पित नक्षल जोडप्याचा थाटामाटात विवाह संपन्न. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवदाम्पत्यांना भेटवस्तू. समृद्धी महामार्गावर एसटीला परवानगी द्या. समाजवादीचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. 31 मार्च 2026 पर्यंत केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर छत्तीसगडमधूनही नक्षलवाद्यांचं समूळ उच्चाटन होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. आयटीआय प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ. विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू. मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा. महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट. परभणीत कोरोनाचा शिरकाव. 31 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह. पुणे येथून परभणीत आलेल्या व्यक्तीला कोरोना. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,364 वर. महाराष्ट्रात 548 रुग्णांची संख्या तर केरळमध्ये सर्वाधिक 1,679 रुग्ण. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बदल्यांचं वारं. 11 सहाय्यक पोलीस आयुक्त उपाधीक्षकांच्या बदल्या. गृह विभागाकडून अधिसूचना जारी. उल्हासनगरच्या स्कायवॉकची दुरावस्था. स्कायवॉकच्या दुरावस्थेमुळे
भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. रायगडमध्ये 392 गावांवर दरडींची टांगती तलवार. 71 गावे अति धोकादायक. पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल. समृद्धीवरून आतापर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत 1530 कोटी रुपयांची भर. सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जून पासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. 1 ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई सेवा सुरू होणार. कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवापूर्वी रोरो सेवा सुरू केली जाणार. रेल्वेवर स्वतःची गाडी चढवून थेट कोकणात जाणं तर शक्य होणार. जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच. मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने मच्छी व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान. बारामतीमधील सुपा पोलिसांची कामगिरी. 24 तासात शेतकऱ्यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर पोलिसांनी शोधला. 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबणार. ग्रामविकास मंत्री जय गोरेंची माहिती. रत्नागिरीमधील यशवंतगड किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं. पुरातत्व विभागातर्फे डागडुजीचं काम. सुरुवातीपासून निकृष्ट दर्जाचं. शिवप्रेमींचा आरोप. नवी मुंबई पालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर नाही. लवकरात लवकर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची पालकांची मागणी. पुण्यात जमिनीच्या वादातून वकिलाची अरेरावी. वकिलाकडून शेतकऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पूल बंद असल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवावी. तसेच पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. ठाकरेंच्या शिवसेनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. जालन्यात चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयाकडे रुग्णाला पोहोचवण्यापूर्वीच मृत्यू. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरातांची अधिकाऱ्यांना सूचना. बियाणांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे. शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये. बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात बकरी ईद निमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक. स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. मुंबईत सकाळीच पावसानं हजेरी लावल्याने उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. राज्यात येत्या 5 ते 6 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. लातूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कोरेगाव पार्कसह येरवडा डेक्कन इथे मुसळधार पाऊस. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू. सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे अजिंक्य तारा किल्ल्यावरून दरड कोसळली. पावसामुळे घाट रस्त्यावरून दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली. पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप. पुण्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पाऊस. डिंभे धरण आणि माळीण परिसर जलमय. वाहतूक माळीणकडे जाणारी वाहतूक बंद. माळीण परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटला. बारामतीत पावसाचं जोरदार आगमन. पावसामुळे अंजिराचं नुकसान. शेतकरी मात्र हैराण. सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. पूर्णावाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणे हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी.
15 दिवसात अतिक्रमणे हटवावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. साखर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयास ठोकलं कुलूप. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे मिळाले नसल्याने रोष. अमरावती महानगरपालिकेवर घंटागाडी चालकांचं आंदोलन. 8 महिन्यापासून मानधन थकल्याने आंदोलन. बुलढाण्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाई. अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त. रायगडमध्ये पाणी योजनेच्या कामासाठी आणलेल्या सुमारे 25 लाख किमतींच्या 230 पाईपची चोरी. म्हसळा शहरात 42 कोटी रुपयांची पाणी योजनेची कामे सुरू. हिंगोलीत 2 लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत महिला कर्मचाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून 1,55,000 रुपयांचा धनादेश वटवला. या प्रकरणी चौकशी समिती स्थापित. बुलढाण्याच्या शेगाव शहरातून दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून दुचाकी आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात बंगळुरू पोलिसात तक्रार दाखल. बंगळुरूतील दुर्घटनेनंतर विराटच्या अडचणीत वाढ. मीरा रोडवरील श्रीकृष्ण मंदिरावर कारवाई. शांती पार्क परिसरातील मंदिरावर कारवाई. उच्च न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश. मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात कारवाई. मीरा भाईंदरमधून बनावट नोटा बनवणारे आरोपी अटकेत. भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. काशीगाव पोलिसांकडून 2 आरोपींवर गुन्हा दाखल. नवी मुंबईतील वसतिगृहात युवकावर जीवघेणा हल्ला. धारदार शस्त्राने हल्ला करून आरोपी फरार. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. अमरावतीत दर्यापूर इथे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहनाचा अपघात. अपघातात 14 गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार. इंदापूर तालुक्यातील लांबजेवाडीमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू. रणबीर कपूर लवकरच रामायण सिनेमात दिसणार. रणबीरचा क्लीन शेव लुक व्हायरल. जान्हवी कपूरचा हटके लुक. मुंबई एअरपोर्टवर जान्हवीचा लुक कॅमेऱ्यात कैद. नेटकरी मात्र घायाळ. हिना खान नुकतीच लग्नगाठ रॉकी जयस्वाल सोबत बांधली. हिनाचा लग्नानंतरचा लुक समोर. साडी नवेतलं लोकांचं लक्ष. नीना गुप्ताचा बर्थडे सेलिब्रेशनला बोल्ड अंदाज. व्हिडिओ समोर येतात सोशल मीडियावर नीना गुप्ता ट्रोल. समंथा प्रभूचा स्टायलिश अंदाज. मुंबई एअरपोर्टवर समंथा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद. आदित्य रॉय कपूर सध्या मेट्रो इन दिनो या सिनेमामुळे चर्चेत. नुकताच आदित्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, ज्यात तो एका पुलावरून दुसरीकडे जाताना दिसतोय. नोरा फतेहीचा बोल्ड अंदाज समोर. चाहत्यांच्या खेळल्या नजरा. नोराचा हटके अंदाज सोशल मीडियावर व्हायरल. पंतप्रधान मोदींनी तिरंगा दाखवून चिनाब आर्च ब्रिजचं उद्घाटन केलं. चिनाब पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच. पंतप्रधानांनी श्रीनगरला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. उद्यापासून सुरू होणार वंदे भारत ट्रेन. कटार श्रीनगर मार्गावर वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होणार. IRTC वेबसाईटवर तिकीट बुकिंग करता येणार. कटार आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून 6 दिवस गाड्या धावणार. केंद्रातील भाजप NDA सरकारला लवकरच 11 वर्ष पूर्ण होणार. 11 वर्ष गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, कारण काश्मीर खोऱ्याला जोडण्याचं ऐतिहासिक काम पंतप्रधान करू शकतील. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य. भारताला G7 शिखर परिषदेचं निमंत्रण मिळालं. पंतप्रधान मोदींना G7 शिखर परिषदेचं निमंत्रण. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.